धक्का जय बसोबा मानेरिया हरेश भोईर बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. सलगच्या 3 षटकारांसाठी मामा शेलार यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 1000 रुपयांचं. हरीश बाद झालाय. न्यू बॅट्समन विशाल येत आहेत. या पुढील सामना असेल उंबारली विपक्ष निलजे या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असेल. केजू मुंडे यांचा इथे आपण सन्मान करूया. नक्कीच अधिक पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण केजू मुंडे यांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. विकेट मिळवली आहे गोलंदाज विनीतने. विनीत माळी मडवी आहेत. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर आहे जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय मिड ऑफला. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. विशाल बाद झालेत. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत विनीत मडवीने या मॅच मध्ये. 4 षटकांचा सामना आहे. फिल्डिंग लावून घ्या आपण. जय हनुमान दातिवली विपक्ष आपण पाहतोय. जय मसोबा मानेरे या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. मामा शेलार यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. हॅट्रिक बॉल आणि डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. झेल झाला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे फलंदाज तेजस भोईरला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हॅट्रिकची संधी होती. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते. प्रयत्न खूप चांगला केला होता. सात्विक होते. मिळते 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज झाल्या बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतो या षटकामध्ये. आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत मानेरे या संघाने. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 2 आणि 3 विकेट देखील गमावलेत. जय मसोबा मानेरे या संघाने टॉस जिंकून नक्कीच बॅटिंग स्वीकारली होती आणि तो निर्णय अंगलट आलाय की काय असं वाटू लागलंय. कारण की 3 महत्त्वाचे फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालेत. आशिष येतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. मिळते फक्त आणि फक्त 1च धावांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे मानेरे या टीमची 3-3. तेवढ्या
धावसंख्या आहे 3. विनीत मडवीने इम्प्रेस केलं या षटकामध्ये. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. सुंदर हे पक्षी आपण पाहतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. धावसंख्या 3 आहे. चला सामना स्पीडअप करायचा आहे दातिवली टीम, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. शुभम पाटील यांचे इथे आगमन होत आहे. यावीस लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. गोलंदाज मयुरेश आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. एक पार्टनरशिप बनवावी लागेल तेजस आणि आशिषला या मॅचमध्ये. जय मसोबा मानेरे विपक्ष जय हनुमान दातिवली या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. ऑन साईडला खेळतात. फ्लिक केलं डीपमध्ये. फिल्डर आहेत मिड विकेटला. त्याच्यावरती मिळते एक धाव. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. सापाड चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन पिंटशेट पाटील अधिक पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. तीन बाद 5 ही धावसंख्या आहे. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील मानेरे या टीमला. कॅप्टन आहेत तेजस भोईर. स्ट्राईक इनवरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयुरेश आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 7. सिंगल डबलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाताना आपण पाहू शकाल मानेरे या टीमची धावसंख्या आहे 3 बाद 7. स्ट्राईक इनला बॅट्समन तेजस भोईर, ज्याचा शून्यावरती झेल सोडलाय त्याचा फायदा घ्यावा लागेल. हाफ ट्रॅकर पुल करतायत. पाठवलाय मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 13. बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रो मध्ये अडवू शकले नाहीयेत. मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल 14. संत आणि सावध सुरुवात राहिली या मॅच मध्ये मानेरे या टीमच्या माध्यमातून. धावसंख्या 3 बाद 14 आहे. आशिष आणि तेजस ही जोडी आहे. यापुढील सामना असेल उंबारली विपक्ष निलजे या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साडूया. चला सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती येत नाहीये. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2च धाव मिळतील चेंडूवरती. लेग बायच्या स्वरूपात मिळतील या धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल 16. 16 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. फुल टॉस फायदा घेऊ शकला नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत ते देखील फंबल झालेले आहेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. शेवटच्या बॉलवरती या 2 धावा मिळतात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. फिल्डिंग लावून घ्या आपण. कोणताही ड्रिंक्स ब्रेक नाहीये. 4 षटकांचा सामना आहे. पाण्याची आवश्यकता भासली तरच पाणी आतमध्ये येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चला पाण्याची मागणी केली. पाणी घेऊन जा.
येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन आहेत जय हनुमान दातिवली या टीमचे. आज विशाल मडवी नाही आहेत टीममध्ये, त्यांची कमी नक्कीच भासते दातिवली या संघाला. बघा 8 मिनिटं शिल्लक आहेत, 2 षटकं टाकावी लागतील. चला जयेश, थोडीशी घाई करा, यानंतर एक सामना खेळवायचा आहे, तो देखील सामना 4 षटकांचा असेल. निलजे आणि उंबारली या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. सात्विक मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, क्षेत्ररक्षक आहेत आणि चूक केली अनिकेतने. सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय तेजसच्या बॅटमधून. आज नशिबाने साथ दिली, किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशिबाची साथ मिळते. तेजसला 2 झेल सोडलेत. वाईट बॉलचा इशारा येतोय, मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल, आपण पाहू शकाल 25 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही, अनिकेतने हा झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. तेजस बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 25 धावा. विकेट गमावली आहे. नक्कीच ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. एकाच फ्रेम मध्ये 2 अँगलने हे दाखवलं जात आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आणि तो क्रॅश झालाय. सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय फलंदाज नितेशच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 31. 31 धावा धावफलकावरती. वेगवान चेंडू होता, ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. मिडील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 33 धावा. अराउंड विकेटने सात्विक. पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंटला बीट केलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. (37) धावसंख्या आहे धावफलकावरती 37. महागडी गोलंदाजी या षटकामध्ये. बॅटच्या आतली कडा आहे, डायरेक्ट हिट झालेला आहे, पाहावं लागेल. मिळते एकदावे चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. 38 धावा. 38 धावा धावफलकावरती आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या दातिवली टीम, जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. जयेश निवृत्ती
ही विनंती असेल. अनिकेत, सूचना आहे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून की आपण फिल्डिंग लावून घ्या. यानंतर एक सामना खेळवायचा आहे, त्यामुळे ही विनंती असेल. अनिकेत नवीन गोलंदाज अनिकेत म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला बॅट्समन नितेश भोईर. बॅटची कडा आणि फिंगर अप, फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदल लागतोय. अजून एक धक्का जय मसोबा मानेरे या संघाला. थँक्यू सो मच. एवन जोडी आपण पाहू शकाल. पिंट्या शेठ पाटील, अधिक दादा पाटील, निल्सन मडवी ही त्रिमूर्ती आहे 6-8 चषकाची. न्यू बॅट्समन लहू येत आहेत 7व्या क्रमांकावरती. विकेट मिळवली आहे नक्कीच पहिल्या चेंडूवरती. हाफ ट्रॅकर विशेपमध्ये खेळतात. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहेत. फार वेगाने त्या चेंडूवरती. तोपर्यंत एकदा मिळते धावसंख्या एकने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 40 धावा. अंतिम षटक सुरू आहे. अंतिम षटकामध्ये नक्कीच चांगली धावा बनवावे लागतील. 1 ते 2 मोठे फटके मारावे लागतील. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. मेल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या आहे 42. सोमनाथ भोईर यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. या पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये असतील योगेश पवार प्रतिष्ठान, कुशल स्पोर्ट्स उंबारली. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आहे. खराब फिल्डिंग. पॉइंटला बीट केलंय. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. मंगेश पाटील यांचे इथे आगमन होत आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. मंगेश पाटील साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 47 धावा धावफलकावरती आहेत. 47. या 20 पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 48-48. मामा शेलार यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपये आहेत, परंतु 2च चेंडू शिल्लक आहेत.
ऑन साइडला पुल करतायत आणि चेंडूला केलाय गुल. सीमा पार षटकार. आणि निलजे आणि सोमनाथ भोईर यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. पिंटेशेठ पाटील अधिक पाटील यांची विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती त्यांचे संवेद मंगेशजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील या. चला टीम निलजे आणि उंबारली यांच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत. आमचे जे पाहुणे होते त्या पाहुण्यांचे शुभ असते आपण या ठिकाणी टॉस करूयात. निलजेचे कॅप्टन कॉल देतील. छापाचा कॉल नितेशचा कॉल खाली गेलाय. सो आपण बघूयात की कॉल कोणाच्या बाजूने लागला. काय करायचं पुन्हा. येस पुन्हा स्पिन करा. छापाचा कॉल पुन्हा एकदा आणि आलाय छापा. सो टॉस जिंकलाय टीम निलजेचे कॅप्टनने. जास्त पेंडिंग ठेवू नका नितेश, लगेचच कळवा. लेट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 56 धावांचं लक्ष्य आहे सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान दातिवली या टीम समोर. तेजस भोईर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. या पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक एंडला बॅट्समन निवृत्ती म्हात्रे आणि विनीत ही जोडी आहे. विनीत पाटील. आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथ शेठ भंडारी यांच्या माध्यमातून सलगच्या
3 चौकारांसाठी 500 रुपये. मेडन ओव्हरसाठी देखील 1000 रुपये आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक फलंदाज झाल्या बाद पहिल्या मॅच मध्ये शून्यावरती आणि याही मॅच मध्ये शून्यावरती बाद होतोय निवृत्ती म्हात्रे. थँक्यू सो मच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खूप चांगला झेल पकडला डीप मध्ये नितेश भोईरने आणि पहिल्या चेंडूवरती बाद झालेत. चला निलजे टीम निर्णय आपला कळवायचा आहे. फिल्डिंग फिल्डिंग स्वीकारली आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आम हरवायचं सोडा घालतोय राडा सर्जा. थँक्यू सो मच. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती आहेत. जयेश म्हात्रे ऑन स्ट्राईक चौकार लगावलाय. धावसंख्या आहे 4. ऑन साइडला खेचलाय पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय जयेशच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. ही खासियत आहे जयेश म्हात्रेची. एक चौकार एक षटकार येतोय जयेशच्या बॅट मधून. 56 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. जय हनुमान दातिवली या टीमला. तेजस अपील करतायत आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 10. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे तेजस भोईर यांचं. एक विकेट देखील मिळवली. त्यानंतर एक षटकार एक चौकार आलाय जयेशच्या बॅट मधून. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे जयेश या सीझन मध्ये. लेफ्ट मोर द विकेटने तेजस. फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदल लागतोय. अजून एक धक्का. जयेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन.
ऑन साइडला बिगिट पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून आणि पहिल्या षटकाच्या धावसंख्या धावफलकावरती आहे 16. 18 चेंडू शिल्लक बनवायच्या धावा 40 या मॅच मध्ये. चला बघा, प्रत्येक षटकानंतर मानेरे संघ एकत्र येऊ नका ही विनंती असेल. 18 चेंडू शिल्लक, 40 ची गरज या मॅच मध्ये. तिसरे पंच येत आहेत. चला थर्ड अंपायर आपण. आक्षेप आहे शैलीवरती. विकी जोशी, निल्सन मडवी येत आहेत. तिसरे पंच आहेत निल्सन मडवी. अठरा चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 40 या मॅच मध्ये. गोलंदाज विकी जोशी, स्ट्राईक केलेला बॅट्समन विनीत पाटील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे या सीझन मध्ये. दातिवली या संघाच्या माध्यमातून नेहमीच चांगला खेळ राहिला आहे विनीत पाटीलचा. 18 बॉल 40 ची गरज. ड्राईव्ह करतायत, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. फिल्डर आहेत तेजस भोईर. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते धावसंख्या. एकने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण शहराचे लेजंड क्रिकेटर अझर काझी सरांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. एक लेजंड क्रिकेटर आहेत कल्याण शहराचे अझर काझी सर. वेलकम, स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. विकी, लाईन पाहावी लागणार आहे. विकेट किपर बीट झाले होते आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 18. षटक क्रमांक हे नक्कीच दुसरं सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 18 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन संघांमध्ये. एका बाजूला नक्कीच दातिवली संघ आहे, त्यांच्या समोर मानेरे संघ आहे. विकी लेफ्ट ओव्हर द विकेटने ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हरला धावबाची संधी होती. एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या एकने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात नक्कीच चांगली झाली आहे दातिवली या संघाची, कारण की 56 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये दातिवली या संघाला. लाईन पुन्हा एकदा पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते 1 तर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफ द डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. चांगली फिल्डिंग हरेश भोईर आहेत डीप मध्ये. धावसंख्या 21. 21 धावा. संध्याकाळचे 17 आहे. संध्याकाळच्या 17 मध्ये धावा पटवणं कठीण जाईल, कारण की दमट हे वातावरण होत चाललेलं आहे. अंधाराचं सावट देखील आपण पाहू शकाल.
स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीपमधून फिल्डर येतील. लॉंग ऑनला चेंडू फील्ड होईल. थोडीशी फंबल झाली. पुन्हा एकदा फिल्डर. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. 23 जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या धावा 33 या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये 16 खर्च केल्या होत्या तेजसने आणि विकी जोशी. इम्प्रेस करतायत. शेवटचा बॉल येतोय डॉट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. जय हनुमान दातिवली या संघाला. थँक्यू सो मच. चेंडू शिल्लक आहेत 12. धाव बनवायच्या आहेत 33 या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू जिंकण्यासाठी 33 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 12 चेंडू 33 ची गरज. बघा जास्त वेळ घेत आहेत मानेरे संघ. तेजस मॅनेजमेंट कमिटी वारंवार सूचना करते, त्यामुळे विनंती असेल यानंतर एक सामना खेळवायचा आहे निलजे आणि उंबारली या 2 टीम मध्ये. लॉफ्टेड इट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि एका हातामध्ये हा चेंडू अडवलेला आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. चेंडू नक्कीच अडवला होता हरेश यांनी, परंतु बॅकअप थोडंसं लेट आलं त्यामुळेच हा चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती धावसंख्या 27. पुल करतायत. पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग डीप मध्ये मिड विकेटला. त्याच्यावरती मिळतील एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 27 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू बनवायच्या धावा 27 या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन विनीत खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. फुल टॉस चेंडू होता. ऑनसाइडला टर्न करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चालला डीप मध्ये. तेजस भोईने थोडीशी घाई केली आहे. 2 धावा कंप्लीट. दोनच धाव मिळतील या चेंडूवरती. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. चेक केलं जाईल. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
नॉट आउट आहे. आधी बेल्स पडली होती, हेच म्हणणं आहे पंचांचं. पाय लागला होता आधीच, त्यामुळे या मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. खूप चांगलं सुंदर हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय आपल्या या टी व्ही स्क्रीनवरती. धावसंख्या 3 ने पुढे जाईल, 32-32. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज या मॅचमध्ये. ड्राईव्ह करतायत, ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झाले होते क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळते या चेंडूवरती. चांगली फिल्डिंग लॉंग ऑफला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 33. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. बनवायच्या धावा 23 या मॅचमध्ये. 2 चेंडू फार महत्वाचे असतील या षटकामधील या दोन्ही संघांसाठी. दातिवली विपक्ष मानेरे या 2 संघांमध्ये हा सामना. आणि यस, फिंगर फलंदाज झाल्या बाद. विकेटचं पतन, बिग विकेट डाऊन. विनीत बॅक टू द पवेलियन. प्लम सापडले फलंदाज विनीत मडवी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 23 धावा. हा चेंडू फार महत्वाचा असेल या सामन्यामधील, कारण की 7 चेंडू आणि 23 ची गरज आहे. विनीत मडवीने पहिला सामना जिंकून दिला होता. बॅटिंग खूप चांगली केली होती. तोच येतोय बॅटिंग करण्यासाठी. स्विंग अँड मिस आलाय डॉट बॉल. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. 6 चेंडू शिल्लक. 23 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये दातिवली या संघाला. लावून घ्या विनंती असेल मानेरे टीम. फिल्डिंग लावून घ्या आपण. 6 चेंडू बनवायच्या धावा 23 सामना जिंकण्यासाठी. हरेश गोलंदाजी मार्क वरती. या अंतिम षटकामध्ये 6 चेंडू बनवायच्या धावा 23 सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. स्ट्राईक एंडला बॅट्समन अनिकेत. हाफ ट्रॅकर हा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आल्या डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये दातिवली या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल मानेरे संघासाठी. आणि पुन्हा एकदा ऑफ कटरा चेंडू आहे. टप्पा पडल्याने आतमध्ये आलाय. सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल येतोय.
4 चेंडू शिल्लक, 23 धाव बनवायचे आहेत. चारही मोठे फटके मारावे लागतील. हरीश भोईर मॅच विनिंग गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. अंतिम षटक आहे. विनीत मडवी थोडीशी लेट आले मित्र म्हणेन, ज्याप्रमाणे पहिल्या मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग केली होती. ऑन साइडला खेळतायत, चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते आणि आता मात्र या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे. कारण की 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 22 धावा बनवायच्या आहेत. 3 चेंडू आणि 22 ची गरज सामना जिंकण्यासाठी. औपचारिकता शिल्लक आहे, कारण की जरी 3 षटकार आले, लव दादा थोडंसं सामना स्पीडअप करा, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. प्लीज विनंती असेल. आणि हा लॉफ केला चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत, ते फक्त बनतील प्रेक्षक. सीमा पार षटकार. दोन चेंडू शिल्लक आहेत. 16 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 2 लीगल चेंडू, सामना फिनिश होईल. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये वापसी करेल दातिवली संघ. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. 1 चेंडू शिल्लक आहे, 16 ची गरज. हा विजय मिळवलेला आहे जय मसोबा मानेरे संघाने. मानेरे संघाने चांगला परफॉर्मन्स केलेला आहे या मॅच मध्ये. सामना होते फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय मसोबा मानेरे या संघाने. सलग 2 विजय मिळवलेत. अभिनंदन मानेरे या संघाचं. हार्ड लक दातिवली संघ. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, विनंती असेल निलजे या संघाला. चला आपण आपल्या व्यासपीठावरती सन्मान करूया.